नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्केटमध्ये मिळतात तसे परफेक्ट पोटॅटो स्माइली घरी बनवणार आहोत. याला स्माइली असे सुद्धा म्हणतात. लहान मुलांना तर प्रचंड आवडतात. लहान मुलांनाच काय, मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, खूप कमी साहित्यामध्ये ह्या पोटॅटो स्माइली बनवू शकतो. तर एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया. या रेसिपीसाठी सर्वात आधी मी इथे 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. सर्वात आधी या रेसिपीसाठी बटाटे उकडून घ्यायचे, तर इथे मी 3 बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतलेत. त्याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे. बटाटा उकडताना बटाटे जास्त ओव्हर कुक करायचे नाही, म्हणजे जनरली तुम्ही जर बटाटा भाजीसाठी 4 शिट्टी करून घेत असाल तर स्माइलीसाठी 3च शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे बटाट्याला जास्त मॉइश्चर कमी सुटेल आणि पाणी सुटणार नाही. बाहेरच्या स्माइली आपण मुलांना खायला देतो, पण तिथे स्वच्छतेचं किती पालन केलेलं असेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण घरी बनवून द्या. तर आता इथे बटाटे सर्व सोलून झालेत आणि आपल्याला हा बटाटा किसणीने असा किसून घ्यायचा आहे. असा किसणीने किसून घेतला की तो छान असा एकजीव मॅश होतो आणि मग पुढच्या प्रोसेससाठी खूप इझी पडतं. शक्यतो किसणीनेच किसून घ्या, मॅश करायच्या भानगडीत पडू नका. तर बघा, बटाटा छान असा किसून झालाय. आता आपण पुढची स्टेप करूया. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालणार आहे. हळद घातल्यामुळे छान रंग येतो आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि बाइंडिंगसाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. तर इथे मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतली आहे. सुरुवातीला यामध्ये आपण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालत आहोत. पुन्हा लागली तशी आपण थोडी थोडी कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालूया आणि हे आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे एकसारखं. मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरली आहे, पण कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोह्यांची पावडर मिक्सरला बनवून ती पावडर वापरू शकता, किंवा मग तांदळाचे पीठसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता. यामुळे मस्त क्रिस्पी आणि क्रंची हे स्माइली बनतात. अजूनही हे मिश्रण मला पातळ वाटत आहे, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालणार आहे. कॉर्नफ्लॉवरचं काही प्रमाण नाही, ते सर्वस्वी बटाट्यावर अवलंबून असतं. बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे, जास्त मॉइश्चर असलं तर जास्त कॉर्नफ्लॉवर लागते. बाकी यामध्ये काही घालायची गरज नाही. जर तुम्हाला वाटलं तर मिरपूड वगैरे घालू शकता, पण स्माइलीमध्ये असं काहीही नसतं. छान आपलं हे पीठ मळून झालंय. अजिबात स्टिकी नाहीये आणि हाताला सुद्धा अजिबात चिटकलेलं नाही. हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाहीये. याचं कारण आपण बटाटा जास्त ओव्हर कुक केलेला नाही. जिथे आपण 4 शिट्ट्या भाजीसाठी करून घेतो, तिथे आपल्याला ह्याच्या 3च शिट्ट्या करायच्या आहे. 1 शिट्टी कमीच करायची. आता आपण स्माइलीसाठी याचे असे गोळे बनवून घेऊया. अशा पद्धतीने मीडियम साईजचे मी 3 गोळे याचे बनवून घेतलेत. आता आपण स्माइली बनवून घेऊया. तर मी इथे चॉपिंग बोर्डवरच तुम्हाला या स्माइली बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 प्लॅस्टिक शीट अशा कट करून घेतलाय. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा घेऊ शकता, त्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकता. मी आता इथे त्या मिश्रणातला एक गोळा घेतलाय, तो यावरती असा ठेवायचा आणि यावरती दुसरी प्लॅस्टिक शीट ठेवायची आहे, किंवा तुम्ही दुसरी प्लॅस्टिक यावर न ठेवता लाटण्याला तेल लावून सुद्धा तुम्ही डायरेक्ट हे लाटून घेऊ शकता. हे आपल्याला जाडसरच लाटायचं आहे. साधारण 1 सेंटीमीटर जाड ठेवूनच आपल्याला याची थिकनेस ठेवायची आहे आणि असं हळुवारपणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे लाटून घेतलंय. मी तुम्हाला दाखवते हे किती मी जाड लाटून घेतलंय ते. तर हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे थोडं जाडच लाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला असं एक डबीचं झाकण घ्यायचं आहे. मी इथे हिंगाच्या डबीचं झाकण घेतलेलं आहे. या झाकणाच्या मदतीने आपल्याला असे
गोल सर्कल याचे करून घ्यायचे आहेत. अशा थिकच ठेवायच्या, म्हणजे ह्या छान फुलतात आणि दिसायलाही छान दिसतात. खूप सॉफ्ट हे पीठ असतं, तेव्हा एकदम हळूवारपणे हे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने मी सर्व सर्कल करून घेते. सर्व सर्कल कट करून झाल्यानंतर काय करायचं, याला आपल्याला आता डोळे बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे अशी ही गोल प्लॅस्टिकची नळी घेतली आहे. तुमच्याकडे स्ट्रॉ असेल तर तो सुद्धा घेऊ शकता आणि त्यानेच आपल्याला याला डोळ्यांचा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि चमच्याने असं आपल्याला स्माइली करून घ्यायचं आहे. याला तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने असा शेप याला देऊन घ्या. आता याच पद्धतीने सर्व सर्कलला मी डोळे आणि स्माइली या पद्धतीने बनवून घेते. तुम्हाला मी एक जवळून दाखवते. खूप इझी आहे. अगदी आपलं घरातलंच साहित्य वापरून आपल्याला याला सर्व शेप द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे ना बनवायला इझी. अगदी काहीच मिनिटामध्ये तुम्ही घरच्या घरी कॅफे स्टाईल या स्माइली बनवू शकता. तर इथे सर्व स्माइली माझ्या बनवून तयार झाल्यात. आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत. स्माइली तळण्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि यात एक एक स्माइली सोडून घ्यायच्या आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला या स्माइली तळून घ्यायच्या आहे. जर लो फ्लेमवर तळले तर या स्माइली खूप ऑइली होतील. आपण यात बटाटा घातला आहे. बटाट्याला भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, ते कमी झालं पाहिजे आणि त्या कुरकुरीत पण झाल्या पाहिजे आणि क्रिस्पी पण झाल्या पाहिजे. त्यामुळे हाय फ्लेमवर तर अजिबात तळायचं नाही. हाय फ्लेमवर जर तळले तर रंग पटकन बदलेल आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्यामुळे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आणि या स्माइली तळून घ्यायच्या. मस्त गोल्डन रंगावर ह्या आलटून पलटून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पोटॅटो स्माइली मस्त इथं तळून झाल्या आहेत. पहिली बॅच आपली तळून झाली. आता आपण ह्या काढून घेऊया. तर इथं मी मोठ्या झाऱ्यामध्ये हे काढून घेत आहे. यातलं तेल आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर दिसत आहे. किती छान आपल्या या स्माइली झालेल्या आहेत ते. आता याच पद्धतीने बाकीच्या स्माइली पण तळून घेऊ आणि जसं सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने खूप तेल गरम करायचं नाही. मीडियम पद्धतीचंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं, नाहीतर याचा फक्त रंग बदलेल आणि आतमध्ये कच्चेच राहतील. तर सर्व स्माइली माझ्या इथे तळून झालेल्या आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. किती सुंदर दिसत आहे आणि किती छान पण हसत आहेत. बघू शकता तुम्ही या स्माइली. ह्या तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. जबरदस्त लागतात. चवही खूप भन्नाट लागते. तर फ्रेंड्स नक्की बघून बघा या पद्धतीने या पोटॅटो स्माइली. रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, हाईप पण करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.